नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 23 फेब्रुवारी 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. कुटुंबातील लोकांसोबत आपली समस्या व्यक्त करण्याने तुम्हाला हलके वाटेल, परंतु बऱ्याच वेळा तुम्ही आपल्या अहंकाराला पुढे ठेवून घरातील लोकांना गरजेच्या गोष्टी सांगत नाही. असे करू नका. असे करण्याने चिंता अधिक वाढेल, कमी होणार नाही. घरगुती पातळीवर काही अडचणी निर्माण होतील, पण आपल्या जोडीदारास छोट्या छोट्या गोष्टीवरून टोकणे टाळावे. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळीत पार पडेल, पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात त्यावर उपाय योजू शकाल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. आज नातेवाईकही तुमच्यातील भांडणाचे कारण असू शकतील. अतिउत्साह आणि भयंकर महत्त्वाकांक्षा तुम्हाला चिंतेत टाकू शकतात. हे टाळण्यासाठी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला समजू शकते की धन विनाकारण आणि विचार न करता खर्च करणे किती नुकसान पोहोचवते. वृषभ राशी. व्यावसायिक विषय मार्गी लावण्यासाठी मित्रांचा पाठिंबा मूल्यवान ठरेल. जर तुम्ही विचार करतात की मित्रासोबत आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवणे तुमच्यासाठी चुकीचे आहे, तर असे करण्याने तुम्हाला येणाऱ्या काळात समस्यांचा सामना करावा लागेल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल. स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस. जे लोक विवाहित आहेत त्यांना आज आपल्या मुलांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. जुने संबंध, ओळखी आणि मित्रांची मदत होईल. प्रणय राधनेचा मूड अचानक बदलल्याने तुम्ही अस्वस्थ व्हाल. मिथुन राशी. कुटुंबातील सदस्यासोबत काही अडचणी निर्माण होतील, परंतु त्याचा मनशांतीवर विपरीत परिणाम होऊ देऊ नका. तुमचा प्रियकर दिवसभर तुमची आठवण काढणार आहे. एक सरप्राईज आखा आणि आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. आजच्या दिवशी तुम्हाला खरंच धनलाभ व्हावा असे वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका. आपल्या सहचरासोबत असणे कसे असते याची तुम्हाला आज जाणीव होईल आणि तुमचा जोडीदारही तुमच्यापैकी एक आहे. गरज नसलेल्या अशक्य गोष्टीवर विचार करण्यास तुमची शक्ती खर्च करू नका. त्यापेक्षा इतर योग्य कामासाठी तिचा वापर करा. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाहीत. कर्क राशी. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार प्रेमसागरात डुबकी मारणार आहात आणि प्रेमाच्या अतिउच्च आनंदाचा अनुभव घेणार आहात. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. दिवस कसा चांगला बनवला जाईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही उत्तम चालले आहे. तुमची कमकुवत जीवन इच्छा तीव्र विषासारखी शरीरावर परिणाम करील. म्हणून
कलात्मक आनंद देणाऱ्या कामात स्वतःला गुंतवून घ्या आणि आजाराशी सामना करण्यास तयार रहा. ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजीमध्ये लावलेला आहे, आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजीपासून दूर राहण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो. सिंह राशी, आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकता आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकता. घरच्या आघाडीवर अडचण संभवते, त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्रोत आहे, याचा अनुभव मिळेल. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमचे पैसे कमावण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला आपल्या वेळेची काळजी घेतली पाहिजे. लक्षात ठेवा, जर वेळेची कदर केली नाही तर यामुळे नुकसान होईल. वैवाहिक आयुष्य आजच्या इतकं सुखद कधीच नव्हतं याची प्रचिती आज तुम्हाला येईल. आपल्या कुटुंबियांच्या अपेक्षांना योग्य न्याय देता येईल असे काहीतरी करणे गरजेचे आहे. कन्या राशी, आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांना नीटपणे विचार करायला हवा. वयोवृद्धांची तब्येत तुमच्या काळजीचे कारण ठरू शकते. तुमच्या खिडकीत फुले ठेवून तुमच्या प्रिय व्यक्तीला दाखवा. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. मदतीसाठी तुमच्याकडे पाहणाऱ्या लोकांना तुम्ही वचन द्याल. तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल. गर्भवती महिलांसाठी आजचा दिवस फारसा चांगला नाही. चालताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तूळ राशी, दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. तुमच्या प्रेम जीवनात नवीन वळण येईल. तुमच्यासाठी आज तुमच्याशी विवाहाला घेऊन बोलणी करू शकतात. अशात कुठलाही निर्णय घेण्याआधी तुम्हाला विचार नक्कीच केला पाहिजे. जे लोक परदेशातील व्यापाराने जोडलेले आहेत, आज त्यांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीतील जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकतात. मदतीसाठी तुमच्याकडे पाहणाऱ्या लोकांना तुम्ही वचन द्याल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या भूतकाळात जाल आणि त्यावेळी जी मजा केली होती तिची उजळणी करून पुन्हा त्याचा अनुभव घ्याल. तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये असाल. वृश्चिक राशी, या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. पाहुण्यांशी असभ्य वर्तन करू नका. आपल्या वर्तनामुळे आपल्या कुटुंबियांना मान खाली घालावी लागेलच, पण आपल्या नातेसंबंधात बिघाड होऊ शकतो. बऱ्याच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येईल. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आजच्या दिवशी तुम्ही एखाद्या ताऱ्यासारखे वागा, परंतु फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल.
तुम्ही काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी योग्य नाहीत. खूप म्हातारे झाला आहात असे काही लोकांना वाटेल, परंतु ते खरे नाही. तुम्ही नवीन गोष्टी सहजपणे आत्मसात करू शकता, कारण तुम्ही चाणाक्ष आहात आणि तुमचे मन कार्यरत असते. धनुराशी, आज तुम्हाला पैशाची आवश्यकता असेल, परंतु तुम्हाला ते मिळणार नाहीत. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. शुद्ध प्रेमाचा तुम्हाला अनुभव मिळणार आहे, त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ राखून ठेवा. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. रिकाम्या वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे, परंतु तुम्ही आज या वेळेचा दुरुपयोग कराल आणि यामुळे तुमचा मूड खराब होईल. तुमच्या जोडीदाराचे आंतरिक सौंदर्य आज बाहेर येईल. मित्रमैत्रिणीबरोबरची संध्याकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल, पण अति खाणे दुसऱ्या दिवशी त्रासदायक ठरू शकते. तुम्ही मागील काळात खूप पैसा खर्च केला आहे, ज्याचा परिणाम आज तुम्हाला भोगावा लागू शकतो. मकर राशी, तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवता. ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती केलीत तर तुम्ही तुमच्या हितालाच बाधा आणाल. सहनशीलपणे परिस्थिती हाताळणे आणि अपेक्षित निकाल मिळविणे एवढेच तुम्ही फक्त करू शकता. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. IT क्षेत्रातील व्यक्तींना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल, पण यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आपल्या विषयावर लक्ष केंद्रित करून सातत्याने काम करत राहण्याची गरज आहे. आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अशा जागेत घालवणे पसंत कराल जिथे जाऊन तुम्हाला शांती मिळेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सगळीकडे आनंदी आनंद आहे. भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसेल. तुमचे अनपेक्षित वागणे तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना गोंधळात टाकेल आणि तुम्ही सुद्धा निराश व्हाल. कुंभ राशी, कुटुंबियासमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लागू देऊ नका. तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मैत्रीण पुढाकार घेण्याची शक्यता आहे. नव्या तंत्राचा आणि कौशल्याचा वापर करिअरमधील प्रगतीसाठी करणे गरजेचे आहे. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही स्वतःला वेळ देणे विसरता, परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल. आज तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती ती सगळी खरी होती. जीवनसाथीच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आणि देखभाल करण्याची गरज असेल. व्यापारात मजबूती येण्यासाठी तुम्ही आज काही महत्त्वाचे पाऊल उचलू शकता. यासाठी तुमचा कुणी जवळचा मित्र तुमची आर्थिक मदत करू शकतो. मीन राशी, आज कार्यक्षेत्रात तुमच्या जुन्या कामाचे कौतुक होऊ शकते. तुमच्या कामाला पाहून आज तुमचे कौतुक आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक आज अनुभवी लोकांसोबत व्यवसायाला पुढे वाढवण्याचा सल्ला घेऊ शकतात. आज रात्री जीवनसाथीसोबत रिकामा वेळ घालवताना तुम्हाला असे वाटेल की
तुम्ही त्यांना अधिक वेळ दिला पाहिजे. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल. आरोग्य चांगले राहील. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती, त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. काही लोक जरुरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील, परंतु केवळ गप्पा करणाऱ्या लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. आजचा दिवस आनंदात जाईल. धन्यवाद.